मला तर नुसत्या चपात्या ठेवल्या, भाजी नाही ठेवली. आता 2 मिनिटात अशी कोणती भाजी बनवत? मला तर खूप भूक लागलेली आहे. अशी चमचमीत चटणी बनवूयात ना, फक्त 2 मिनिटात बनवून तयार होते. एकदा खाली तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता ही चटणी ना खलबत्त्यातच बनवायची मिक्सरच्या भांड्यात बनवायची नाही. मिक्सरच्या भांड्यात एवढी छान टेस्ट येत नाही बघा. खलबत्त्यामध्ये 4 कांदे, 4 ते 5 लसूण पाकळ्या, छोटा अर्धा चमचा जिरं, थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आता हे कांदे आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे. सगळंच वाटून घ्यायचं व्यवस्थित. वाटून झालेलं आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. जास्त बारीक वाटायचं नाही असंच थोडं जाडसरच ठेवायचं आहे. तर आता गॅसवर तावा ठेवलेला आहे. ताव्यावर अर्धा चमचा तेल टाकायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यावर याच्यामध्येच अर्धा चमचा, छोटा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी छान परतली की त्याच्यामध्येच आपल्याला 4 ते 5 कढीपत्त्याचे पानं टाकायचे आहेत. लगेच त्याच्यामध्ये वाटून घेतलेले कांदे टाकायचे आहेत. आता 1 मिनिट तरी हे छान आपल्याला खमंग असं परतून घ्यायचं आहे. या चटणीमध्ये कोणतेही मसाले टाकायची गरज नाही आहे. ही चटणी अशीच खूप भारी लागते आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया. पुन्हा व्यवस्थित चांगलं परतून घेऊया. चटणीला चांगलं तेल सुटलेलं आहे बघू शकता. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि 1 ते 2 मिनटासाठी आपण गॅस बंद करून झाकून असंच ठेवून देणार आहोत. 1 ते 2 मिनटानंतर बघू शकता मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे. चपाती भाकरीसोबत खाऊ शकता, खूप भारी लागते.